बांधून ऐकायचे तुम्ही. एकमेकाची ओझे वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे नियम पूर्ण करा. काय सांगते? गलती ग्रास पत्र 6 अध्याय 9 वचन 2. एकमेकाची ओझी वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे नियम पूर्ण करा. आपण एकमेकाचे ओझे व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे का नाही? ओझे म्हणजे काय? त्याचा बोज, त्याचा दुखावा, जो दुखत पडले त्याला तुम्ही त्याला उचलून आणा, घेऊन या, त्याला जीवन द्या. जसं ख्रिस्ताने आपला बोज घेतला. आपला बोज काय होता माहिती ना? आपला बोज काय होता? पापाचा बोज होता. तो ख्रिस्तान घेतला आणि तो येशू ख्रिस्त येशू तो घेऊन गेला क्रूसखान. म्हणून त्याने परमेश्वराचा नियम पूर्ण केला. म्हणून आज त्याच येशूचा नियम आपण पूर्ण करायचा. हालेलुया. आपण तर देवाचा नियम पूर्ण करायचा आहे का नाही? म्हणून आपण एकमेकाच्या ओझे व्हायला पाहिजे. नाही तर मला जीवन पाहिजे, नाही तर रोवून दे, पडून दे, दुःखातच रोवून देस, मला जीवन भेटत आहे ना. असं करू नका. आपल्याला पण जीवन पाहिजे, त्याला पण जीवन पाहिजे. त्याला पण सहाय्य करा. चल माझ्या बरोबर, दुःखात राहू नकोस तर सुखात चल, कारण प्रभू तुला आशीष दिला. हालेलुया. म्हणून तेच रोज आपल्याला ते शिकवते. आपण वाईट करत आहे म्हणून आपल्याला तसं वाटते मलाच जीवन पाहिजे, मलाच सुखी राहा पाहिजे, दुसऱ्याच्या वाईट राहा पाहिजे, असं आपण करतो. आपण मन आपला कठोर आहे म्हणून आपण तसे बोलतो. मन आधी शुद्ध करा आणि एकमेकाचे ओझ वाहण्यासाठी तत्पर असा, सवय लावा. हालेलुया. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगत आहे, सोपपणे, काही कठीण नाही. जसा रिक्षावाला आहे ना, हा रिक्षावाला एकमेकाचे ओझे वाहत आहे, त्याला पैसे भेटतात. पण आज आपण प्रभू मध्ये आहात तर एकमेकाचे ओझे वाहून आपल्याला जीवन मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तसं करा. कळालं का? हालेलुया. हालेलुया.